घरातील प्रत्येक व्यक्तीचा दिवस माझ्या सकाळीतूनच सुरू होतो। ही जबाबदारी मोठी आहे, पण मला ती आवडते। कधी कधी माझंही मन थकतं, पण माझं प्रेम मात्र कधीच थकत नाही आणि तेच मला पुढे ढकलतं रोज नव्याने सुरुवात करायला। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज अगदी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतचं माझं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला म्हटलं चहापासूनच सुरुवात करूया। आधी उठल्यानंतर आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी मी चहाच ठेवते। तर चला तुम्ही सुद्धा या सकाळचा पहिला चहा घ्यायला, आणि चहा घेतली की लगेचच मी टिफिन बनवायची तयारी करते। आणि आज टिफिनमध्ये मस्त वटाणे आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे, जे की मी तुम्हाला आधी दाखवलं। तर वटाणे आणि बटाटे मी रात्रीच वाफवून ठेवले होते। रात्री थोडीशी तयारी जर आपण करून ठेवली तर सकाळी जास्त घाई गडबड होत नाही, म्हणून मी ही अर्धी तयारी रात्रीच करून ठेवते, म्हणजे सकाळी आपला स्वयंपाक आणि दुसरं कामही लवकर होते। तर चला आज शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत मी वटाणे बटाट्याची भाजी शेअर करते। तर 2 ते 3 चमचे मी तेल टाकलं आहे कढईमध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे, आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तिखट घालायचं, आणि थोडासा कढीपत्तासुद्धा आपल्याला घालायचा आहे, आणि 1 टोमॅटो कट करून मी घातलेला आहे। अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी ही वटाणे बटाट्याची भाजी बनवते। खूप छान टेस्टी होते, पण तरीसुद्धा आता टोमॅटो टाकला। आता ह्यामध्ये आपल्याला फक्त गरम मसाला घालायचा आहे, दुसरा कुठलाही मसाला घालायचा नाही। 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे, आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये वाफवलेले वटाणे आणि बटाटे घालायचे आहे। तर हे वटाणे आणि बटाटे दोन्हीही वाफवलेले आहेत, म्हणून हे भाजी व्हायला आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटच लागतील, जास्त उशीरही लागणार नाही। आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, सगळं बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं, आणि 1-2 मिनिटं ठेवल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे। आणि शेवटी मग आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता हिवाळा आहे म्हणून कोथिंबीर स्वस्तही आहे, आणि मस्त हिरवी भेटते, म्हणून जास्तच कोथिंबीर घ्यायची, आणि झाली आपली भाजी तयार। तर मंडळी, एकीकडे भाजी होत आहे, दुसरीकडे मिस्टरांचं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। आणि आता भाजी झाल्यानंतर लगेचच मी पोळ्यासुद्धा करून घेते, आणि पहा मस्त आपली बटाटे वाटाण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी टेस्टी आणि अगदी झटपट होणारी आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे बनवता का? मलाही कमेंट करून नक्कीच सांगा। आता भाजी आणि पोळ्या दोन्हीही झाला की मी लगेच देवपूजा करून घेते, कारण की देवपूजा केल्याशिवाय मला काही आवडत नाही, आणि देवपूजा केल्याने घर अगदी प्रसन्न वाटते, म्हणून मी आधी देवपूजा करून घेते, मग दुसरी कामे निवांतपणे होतच राहतात आपली। आणि मग देवपूजा झाल्यानंतर मी पटापट सगळी कामे आवरून घेते। जसे की भांडे घासायचे असतात ते भांडेही घासून घेते, लादी वगैरे पुसून घेते, आणि कपडे तर मशीनमध्येच लावायचे असतात, तर 1 दिवसाआडे किंवा 2 दिवसाआडे मी मशीन लावत असते, रोज काही लावत नाही। तर आता माझं सगळं काम आवरलेलं आहे, आणि काही थोडासा किराणा आणला होता, तो सुद्धा मला आता डब्यांमध्ये भरून ठेवायचा आहे। तर मंडळी, एक सांगू का तुम्हाला, हा व्हिडिओ मी नवं फ्रीज घेतलं त्याच्या आधीचा मी शूट करून ठेवला होता, पण व्हिडिओ मला आठवणच राहिला नाही, आणि एडिटसुद्धा झाला नव्हता, आणि तसाच पडून होता। पण आज बघितलं तर दिसला, म्हटलं चला आज पोस्ट करून देऊया एडिट करून। तर तसा हा जुना व्हिडिओ आहे, पण आज तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणून तुम्हाला इथे जुनं फ्रीज दिसत आहे। आता तर मी डबल डोअरचं नवीन फ्रीज घेतलेलं आहे, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की हे फ्रीज जुनं आहे, आणि हा व्हिडिओ तर खूपच जुना आहे। तर खूप जुनाही नाही, जेव्हा मी नवीन फ्रीज घेतलं त्याच्या आधीचाच आहे, पण आता पोस्ट करत आहे। तर तरीही माझं रुटीन सेम टू सेम रोजचं असंच असतं। सकाळचा एकही मिनिट मी वाया घालवत नाही, अगदी पटापट मी सकाळची सगळी कामे आवरून घेते। 10 किंवा 10:30 वाजेपर्यंत माझी सकाळची सगळी कामे होऊन जातात, कारण की मला मग स्टिचिंगचा व्हिडिओही शूट करायचा असतो। तर स्टिचिंगचा व्हिडिओ शूट करायला 2 ते 3 तास मला लागतातच, म्हणून घरातली सगळी कामे मला 10-10:30 वाजेपर्यंत कंप्लीट करावीच लागतात, जेणेकरून मला मग स्टिचिंगच्या कामासाठी वेळ मिळतो, नाही तर अजिबातच मिळणार नाही। तर अशी असते माझी सकाळची रुटीन। आता याच्यामध्ये मी सगळीच कामं तर तुम्हाला काही दाखवली नाही, कारण की आपल्या सगळ्यांची रुटीन सेम टू सेमच असते।
तेच आपले रोजचे भांडे घासायचे, कपडे धुवायचे आणि लादी पुसायची, तर सगळी कामं मी स्किप केली. आता 10 10:30 होत आले आहेत. आता सगळं काम आवरलं की मला स्टिचिंगच्या कामाला बसायचं आहे. पण त्याआधी एक वेळा मी पुन्हा चहा घेत असते, कारण सकाळी 7 वाजता मी चहा घेते आणि त्यानंतर मग सगळी कामे आवरली की पुन्हा एकदा 10 वाजता चहा घेते. ही माझी सवयच पडलेली आहे, म्हणून आता तशी ही सवय काही सुटणार नाही. तर चला, सकाळचा चहासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आणि पुन्हा एकदा मी व्हिडिओच्या एंडसुद्धा चहासोबतच करते आहे. तर असं होतं माझं सकाळचं रुटीन. आता मला थोडासा निवांतपणाने मी चहा घेते आणि 5-10 मिनटं बसते आणि नंतर लगेच माझ्या स्टिचिंगच्या कामाला सुरुवात करते. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.